नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती या योजनेचा निधी जवळपास 2022 पासून प्रलंबित होता। मात्र तो निधी आता या अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना हा शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीचा निधी म्हणजे जी शिष्यवृत्ती आहे ती मिळालेली नसेल अशा विद्यार्थ्यांना ती मिळणार आहे। आणि मित्रांनो, ती कशी मिळणार आहे, कोणत्या प्रकारे दिली जाणार आहे, त्यामधल्या काय अटी आहेत, काय तरतुदी आहेत आणि ती शिष्यवृत्ती किती आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या शासन निर्णयातून आपण बघणार आहोत। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक महत्त्वाची विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं महामराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांविषयी महत्त्वाची शैक्षणिक माहिती, नोकरीविषयक माहिती अशी सर्व इत्थंभूत माहिती आणत असतो। त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर चला मित्रांनो, आता व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, सन 2024-25 मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेकरिता निधी वितरित करण्याबाबत असा हा शासन निर्णय दिनांक 29 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। आता या शासन निर्णयामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2022-23, 2023-24 व 2024-25 म्हणजे 3 वर्षे मध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्यासाठी सदर योजनेसाठी चालू वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च 2025 मध्ये पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित झालेला 375 कोटी इतका निधी वितरित करण्याचा प्रस्ताव संचालक तंत्रशिक्षण यांनी संदर्भाधीन 13/3/2025 पत्रान्वये सादर केला आहे आणि त्यास अनुसरून निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आता राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2022-23, 2023-24 व 2024-25 मध्ये जे विद्यार्थी पात्र ठरले आहेत अशा विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्यासाठी सदर योजनेसाठी चालू वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये म्हणजे यावर्षी मार्च 2025 मध्ये पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित झालेला 375 कोटी इतका निधी संचालक तंत्रशिक्षण मुंबई यांना खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून आहरित व वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे। आता त्याबाबतचा तपशील काय आहे तर मित्रांनो, उद्दिष्ट आहे 34 शिष्यवृत्ती विद्यावेतने, सुधारित अंदाज आहे 1373 कोटी, चालू वर्षी वितरित केलेला निधी आहे 998 कोटी, वितरित निधीपैकी झालेला खर्च 998 कोटी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च 2025 मध्ये पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध निधी 375 कोटी। तर मित्रांनो, आता वितरित करावयाचा निधी पुरवणी मागणीद्वारे 375 कोटी। आता चालू वर्षी वितरित केलेला निधी 998 कोटी असं या शासन निर्णयामध्ये दिलेलं आहे। तर मित्रांनो, हा निधी तुम्हाला मिळालेला आहे का त्याबद्दलची नक्कीच कमेंट करा। आता यामध्ये काय अटी आहेत? केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतील पात्र प्रवेशित विद्यार्थ्यांनाच शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात यावा। ही रक्कम पात्र विद्यार्थ्यांच्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून बँक खात्यात थेट जमा होईल, या दृष्टीने कार्यवाही करावी। तथापि न्यायालयीन निर्णयानुसार योग्य ती कार्यवाही करता येईल। संचालक तंत्रशिक्षण व सर्व विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील नमुन्यादाखल काही संस्थांना भेट देऊन या योजनेची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या होत असल्याची वेळोवेळी तपासणी करावी व त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा। यापूर्वीच्या तपासणी अहवालात काही त्रुटी, अनियमितता आढळून आली असल्यास ती तात्काळ दूर करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना संचालक तंत्रशिक्षण यांनी करावी।
चुकीची अथवा खोटी माहिती भरून शासनाकडून शिक्षण शुल्क प्राप्त करून घेतले असल्याचे निदर्शनास आले असल्यास अशी रक्कम वसूल करून ती शासनाकडे जमा करण्यात यावी। तसेच यामध्ये संस्था दोषी आढळल्यास सदर संस्थेच्या अभ्यासक्रमाची मान्यता काढून घेण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे अथवा अन्य सक्षम प्राधिकरणाकडे शिफारस करणे, फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे या व अशा स्वरूपाची कडक कार्यवाही करण्यात यावी। या शासन ज्ञापनाच्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत निधीचे वाटप करावे व उपयोगिता प्रमाणपत्र शासनात सादर करावे। निधीचे वाटप करण्यास विलंब करू नये या बाबतची जबाबदारी संचालक तंत्र शिक्षण व विभागीय सहसंचालक तंत्र शिक्षण यांची संयुक्तपणे राहील, अशी या शासन निर्णयात माहिती दिलेली आहे। मित्रांनो, हा शासन निर्णय तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरही विद्यार्थी मित्रांना शेअर करा। धन्यवाद।